परभणी घटनेच्या निषेधार्थ निपाणीत रॅली, भीमसैनिक व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तहसीलदारांना निवेदन। परभणी घटनेच्या निषेधार्थ आज गुरुवार सकाळी 11 वाजता नगरपालिका आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिथून पीबी रोड राम मंदिर तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढून सर्व भीमसैनिक व ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात नमूद करण्यात आलं की परभणी येथील झालेल्या घटनेमध्ये मनोविकृत युवकाने संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केला आहे। त्यासाठी परभणी आणि संपूर्ण देशात याचे पडसाद उमटत आहेत। या घटनेचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी व सर्व भीम सैनिकांच्या वतीने आज 19 रोजी निवेदन देऊन घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली। परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व भीम सैनिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेने आंदोलन करत असताना महाराष्ट्र पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून दलित युवकांना दंगलग्रस्त म्हणून अनेकांना अटक केली। त्यामध्ये भीम सैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि या घटनेस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। तसेच विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्वरित फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे, निपाणी शहराध्यक्ष संदीप माने, जिल्हा संघटक अमर दाभाडे, आरेश सणती, जगदीश हेगडे, महेश धम्मरक्षित, अजित कांबळे, गणू गोसावी, जनार्दन मोहिते, गणेश कांबळे, महेश सूर्यवंशी, धनाजी कांबळे, लोकेश घस्ते, महादेव जाधव, विठ्ठल डावाळे, बाबुराव माने, दत्ता जोत्रे, अविनाश माने, पिंटू माने, धनाजी कांबळे, बबन भोसले, विनोद मधाळे, प्रवीण वंटे, भिकाजी कांबळे, जगदीश माने यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील भीमसैनिक उपस्थित होते। ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी शहराध्यक्ष संदीप माने यांनी आभार मानले। वतीने आपण जाहीर निषेध करून हे जाहीर निवेदन निपाणचे तहसीलदार यांना देत आहोत। मी जे आपण निवेदन देणार आहोत त्याचं वाचन करतो। परभणी येथे झालेल्या घटनेमध्ये जातीवादी युवकांनी संविधानाचा अवमान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे। त्यासाठी परभणी व संपूर्ण देशामध्ये याचे पडसाद दिसत आहेत। तरी या घटनेचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी जिल्हा बेळगाव यांच्या वतीने तसेच सर्व भीमसैनिक सर्व संघटनेच्या वतीने हे निवेदन देत आहोत। आज दिनांक 19/12/2024 रोजी परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध करून निपाणी तालुका तहसीलदार यांना या घटनेची चौकशी व्हावी यासाठी निवेदन देत आहोत। परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व भीमसैनिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेने आंदोलन करीत असताना महाराष्ट्र पोलीस यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून दलित युवकांना दंगलग्रस्त म्हणून अनेकांना अटक केली। त्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे। या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि या घटनेस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी। तसेच कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अटक झालेल्या सर्व भीमसैनिकांवर गुन्हे मागे घ्यावेत व विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तुरंत फाशी देण्यात यावी अशी महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।